हॅलो राम राम मंडळी, राम 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 राम. काय उशीर झालेला आहे? हॅलो प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी आपल्या जागेवर उठू नका. एक फक्त 20 मिनिटं द्या, फक्त 20 मिनिटाची काहीतरी इथून कला आपण घेऊन जाणार आहोत. अरे प्लीज. शामराव शामराव अरे शामराव 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 गेला बोला काय काजून गेला काय अरे शामराव शामराव हॅलो 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 टाईट केलंय ग. हो लय टाईट. एवढा उंच केलेला आहे. हो अरे ते काय वरती बाकडा मोठा केला बाजका. हो हो. अरे आता बघ, जास्त वेळ नको लावू, उशीर झालाय. हा. आता महाराज येण्याची वेळ झाली. हो, हो. खुश आहेस का? हो. मी मारायचो म्हणून पहिल्यांदाच काम घेतलंय. हा. सर्व शिव्या घालायची. हॅलो आता महाराज येण्याची वेळ झाली. तू आपल्या गेटवर बसतोस ना? हो, हो, हो. हा, हो, बस, बस तू. शिटी वाजवली. तुम्ही सर्व आमचे माई बाप करतो तुम्हा विनवणी. तुम्ही माई बाप करतो तुम्हा विनवणी. आम्ही अज्ञान बालक हात जोडून उभे तुमच्या समोरा. नाम गुलजार नाम गुलजार नाम गुलजार नाम गुलजार राजा ते राज्य करणारे राज्य करणारे. केला चालेला राजवाड्याला राजवाड्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे ए गोली किती आहे? ए गोला किती आहे? गोला एकच आहे. गोला 101. आपण दोन. यांच्या दरबारचे आम्ही एक प्रधानजी याच नावाने सारी प्रजा मला ओळखत आहे. कोणत्याही शत्रूने या राजाकडे वाटण्या न देणं पाहिलं तर आमच्या संसारी खाली बळी पडावे लागेल. परंतु काही हरकत नाही. आपण आपले राजसेवक काय करत आहे ए झोपले त्याला झोडा. भीमराव. ए! आपण आपल्या गेटला आपले जोडीदार आपल्या जोडीदार आपल्या देहाती. काय म्हणत आहे. झोडा. ए झोपले त्याला झोडा. आपल्या गेटमध्ये. आपल्या गेटवरती लावले. ठीक आहे, घेतोच मी समाचार. या! झोडा झोडा. हो, झोपले. आपले 3 दमडीचे लोक आपल्या शास्त्रापासून परंतु त्याला मारावी तर त्याचा अपमान होत नाही. म्हणून त्याला मानाचा महाराजांच्या दिवसात
आशीर्वाद असो बेटा. भले आशीर्वाद असो, काही हरकत नाही. महाराज, आपल्या राजवाड्यात एक फार मोठा गुन्हा झाला. असा कोणता गुन्हा घडलाय? एका गरीब शेतकऱ्याची बाजू एका लुटारूने पळवून नेले. तर त्यांनी काय करावं? अरे त्यांनी काय करावं? दुसऱ्याची घेऊन जावी. अरे महामूर्ख दुसऱ्याची काही हरकत नाही. महाराज, दुसऱ्यांनी काय बरं करावं? अरे तिसऱ्याची घेऊन जावी. म्हणे तिसऱ्याची नाही. अर्थात ते पण बरोबरच आहे. मग तिसऱ्याने काय करावं? अरे तुला कशाला खमखम पाहिजे? तुझी देऊन टाक. अर्थात ते पण बरोबरच आहे. नंतर आम्ही काय करावं? अरे माझं नवीनच लग्न झालंय, माझी घेऊन टाक. चला. हे शासन नवीन आहे ऐकलं का नाही? सावकाश काही नाही. आपली ड्युटी कशी काय चालली आहे? आपली ड्युटी आहे. अहो एकदम व्यवस्थित चालली आहे. चालू आहे. दुटीवर ठेवले बांधून ठेवले आपली ड्युटी कशी काय चालली आहे? अरे ड्युटी ड्युटी मी ठेवले बाजूला ड्युटी मी ठेवले बाजूला राम राम राम. बारीक 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 होती. आपला राजकारभार कसा चालला आहे? अगदी व्यवस्थित. शाबास. आणि आपली प्रजा काय आपली प्रजा यशाचे गुणगान गात आहे. आणि तेच पाहिजे मला. शामराव भीमराव, तुम्ही या वर्षात या राज्यात किती वर्ष नोकरी करणार? अरे किती वर्ष? आणि आहे ना हा सोपा प्रश्न. बघा 1 2 3 12 ने मारा तुम्ही. हो हा शिकलाय कमी याला येत नाही. 12 आणि 12 13 वर्ष बरोबर आहे. हो 12 28. हो
हो 12 आणि 12 24 वर्ष 24. 44 बारा दिवस शोधा 24 12 23 वर्ष या राज्यात नोकरी करत परंतु अजून एक केस येऊन नाही आला. केस कुठे केस आपल्या राज्यात एक केस येऊन केस हे समजा तो हॅलो काय आशीर्वाद असो. आणि कुठे आहे केस महाराज ही बघा. कुठे आहे हो ही बघा. त्या केस कोणता गुन्हा केला आहे अहो कोणता गुन्हा केला आहे. अहो कोणता गुन्हा केला नाही असं विचारा. कोणता गुन्हा केला आहे अहो हा नाऱ्या कंटाळला खोबरे तेलाची काय बाटली त्याची ठेवला नाही. ही बघा सांगितली काय तू काय एखादी एखादी आणि तपासणी करणार अशी काय शेवणी एखादी खोबरे घेऊन या. कुठं गेली पकडा घेऊन येतो. आलिशा महेश मांडवकर यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. हॅलो तसेच स्वरा सार्थक आणि अथर्व यांच्याकडून 200 रुपये आले आहेत. तरी तमासगीर मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. ए बाई कुठे चालली तुला काय करायचं आहे रगाट लावून दे ना कुठे आली सर चालली कुठं मथुरीच्या भाज्या आता भाजलं किती नवऱ्याला डबा देते हा टाइम आहे मग काय चल तिकडे आतमध्ये चल कुठं तिकडे आतमध्ये गोळी घालीन आतमध्ये चल तिकडे दाखव. संतोष मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. तमासगीर मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. किती वाजता डबा घेऊन जायचा आहे 10 वाजता तर वाजलं किती 11 तर कुठं मुद्दाम जाते डबा घेऊन डबाला काय खरं नाही हो सांगतात तेच. हा वाटला हो. महाराज आतमध्ये बोलवले कशाला कशाला काय वाजलं किती चल आतमध्ये चल आशीर्वाद असो. आणली का केस हो ही पहा आणि या पाहिजे कोणता गुन्हा केला आहे काय हिला 12 पोरं आहेत 12 पोरं आहेत कोणतं आपली शाळा तरी चालू आहे मोशन चालू झालं. अशी किती पाहिजे 12 पोरं आहेत. काय म्हणत आहे एक म्हणतो मला ते मागे एक म्हणतो मला दूध दे एक म्हणतो मला कुस्ती दे एक म्हणतो मला आईस्क्रीम दे एक म्हणतो मला कुसकुस दे मला आता नाही बोलायचं आलाय महाराज हा? मी माझ्या नवऱ्याला डबा देते. काय अशी बोलते हो हो नाही यांनी मला उचलून आणली. त्या बाईला हा? आणि त्या बाईला ज्या ठिकाणाहून आले त्या ठिकाणावर सोडून द्या आणि त्या 7 वेळेला पाया पडा आणि 5,000 रुपये इनाम द्या जा 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 ए बाई जा 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 साडे साडे मी नाही जा तू जा माझी कशाला? महाराज पिया आणि डोळी 5,000 इनाम द्या का बा? हा आणि आता लक्षात ठेवा हा महाराज दरबार मध्ये आले हो तर त्यांना सांगा काय सांगू काय म्हटलं हो त्याची साला काढून त्याची साला काढा प्रधान आले होते पण काही कारणास्तव मागे गेले. आणि आले होते पण काही कारणास्तव मागे ठेवून गेले या हवालदारांना एक विनंती आहे की त्याने एक नाव घ्यायचं आहे. सुशील शांताराम मांडवकर यांच्याकडून
100 मध्ये पार्टिसिपेट आहे त्यांची विनंती आहे की हवाजराने एक नाव घ्यायचं आहे. शंकराच्या देवळात वा. करीत होतो आरती. आरती हो. ती गेली वरती बियाणे खाती. गेली वरती आणि तू राहिला चालती. खाती. होय आपल्याला तर कोण म्हणतात विलासपूर नगरी राजे विश्वास आणि तोच मी हे परमेश्वरा तुझ्या हक्काने माझे राज्य किती आनंदी आनंदामध्ये चालले. रामराव भीमराव हो आपला बारा सगळं चालला आहे. आपला बारा गुलाबाच्या पाकळीमध्ये उलून चालला आहे. शाबास शाबास शामराव प्रधानजी राजदरबारामध्ये आले होते का? होय आले होते परंतु काही कारणास्तव माघारी गेले. ठीक आहे. जा आणि त्यांना मी बोलवलंय म्हणून सांगा. प्रधानजी महाराज सोलपडाव तुम्ही. एवढ्या तळातातून बोलायचं कारण आपल्या राजावर कोण शत्रू कोण वीराला असेल आम्ही त्याच्या समजत तयार आहोत. एवढ्या उठावण्याचे काही कारण नाही. तुम्हाला तर माहितच आहे माझी मुलगी सुशीला हिचं शिक्षण आपल्या राष्ट्रामध्ये कमी पडत आहे. तेव्हा तिला परराष्ट्रामध्ये पाठवण्याची माझी इच्छा आहे. महाराज, तुमची मुलगी काय आणि माझी मुलगी काय एकच. शाबास शाबास प्रधानजी जा आणि आताच्या आता सेनापतींना या ठिकाणी हजर करा. सेवक हो. जा आणि त्या सेनापतीला या ठिकाणी हजर करा. कोण आहे रे? काय काम आहे? हा, ठीक आहे चल पुढे मी येतोय. आशीर्वाद असो. महाराज आपल्या राज्यावरती कोण सुरूरा असेल तर ह्या संशयिकांनी त्याला बळी पडायला लागेल. नाही सेनापती शांत व्हा शांत व्हा. तुम्हाला तर माहितच आहे माझी मुलगी सुशीला हिचं आपल्या राष्ट्रामध्ये शिक्षण अपुरे पडत आहे. तेव्हा तिला परराष्ट्रामध्ये पाठवण्याची माझी इच्छा आहे. तर तुमचं काय मत आहे? महाराज तुमचे मत तेच आमचे मत. शाबास शाबास सेनापती प्रधानजी बोला महाराज. काल सुशीलेला या ठिकाणी बोलवून घ्या. शामराव हो जा आणि त्या सुशीलाला या ठिकाणी घेऊन या. बाबाने कामज बोलाविले हो. बाबाने कामज बोलाविले हो. नाही कोणाचे वाईट केले. नाही कोणाचे वाईट केले. बाबाने कामज बोलाविले हो. बाबाने कामज बोलाविले. एवढी लहानाची मोठी झाली पण ती राजदरबारात बोलवली नाही. आज एका एकी बोलवण्याचे कारण बाल सुशीला तुला तर माहितच आहे तुझे शिक्षण आपल्या राष्ट्रामध्ये अपुरे पडत आहे. तेव्हा माझी इच्छा अशी आहे तू आई वडिलांचं नाव राखून खूप खूप मोठं शिक्षण करावं ही माझी इच्छा आहे. तुला परराष्ट्रामध्ये पाठवण्याची माझी इच्छा आहे. तर तुझी काय इच्छा आहे? मलाही खूप वाटतं शिकावं आणि आई वडिलांचं नाव उज्ज्वल करावं. शाबास शाबास प्रधानजी, बोला महाराज. बाल सुशीला परराष्ट्रामध्ये पाठवण्याची तयारी करा. शामराव भीमराव माझ्या पुढे या. जा आणि हत्ती घोडे सर्व साहित्य तयारी करा. होय हत्ती घोडे सर्व तयार झालेले आहेत. महाराज आक्रमण करा. हा आशीर्वाद असो. सर्व काही तयारी आहे. काय म्हणाली सर्व तयारी आहे. जा बाल सुशीला जा
तू खूप खूप शिक्षण कर आणि तिकडे परराष्ट्रामध्ये गेल्यावरती एक खुशालीचे पत्र पाठव. जा. एक बारकाचं कॉफीचं गाणं म्हण. नाही तू बोल बाबा, मला काही दम लागतो लवकर, तू बोल. गोळा पुंडलिका वरदे. ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज माझी बायको रागीट भारी रागालावर किचनमध्ये करते भांड्यांची मारामारी. माझी बायको रागीट भारी माझी बायको रागीट भारी. रोज 7:45 ला मी नायंटी मारायला जातो. हे राज्य आहे की राज दरबार आहे? काय चालणार आहे? काय जरा अरे म्हणजे जरा बायको येईल बघूया असं आपल्याला. एक उच्च जातीचं गा- हा? उच्च. उच्च हा, असं एक गाणं बोला. अरे उच्च गाणं बोलतो, ऐकलं बोल बाबा. अरे ढोलकी घे ढोलकी घे. हे ढोलकी बघूया वाजवता येते काय? काय आहे ना, वाजवता येते का? मला वाजवायला ये, ये ना. टाल ढोलकी घे टाल घे. चांगली वाजव, मी गाणं बघ कसा बोलता तू. ते वाजवता? हा. गेली कुठे गाव आहे ना बोलल्या तिथे गाव आहे ना. हा? हा. अरे राम धडाका धूम धडाका पंढरी नागरात विठोबा उभा राहुलात. पंढरी नागरात विठोबा उभा राहुलात. पंढरी नागरात उभा राहुलात. पंढरी नागरात विठोबा उभा राहुलात. उभा राहुलात. विठोबा उभा राहुलात. विठोबा उभा राहुलात. उभा राहुलात. विठोबा उभा राहुलात. विठोबा उभा राहुलात. विठोबा उभा राहुलात. आपला पारा येऊशी ठेवा. आम्ही येतो जाऊ. हो या. खरं. ओ मला त्याला निका मारू. माझ्या हातात जातो. त्याला मला. हा? कोण कोण काय करणार बाल सुशीला पाटीलला पुष्कळचे दिवस झाले अजूनपर्यंत तिच्या खुशालीचे काही सुद्धा पत्र वगैरे आले नाही. जीवाला एकदम खतरनाक झालेला आहे. शामराव भिजराव जा आणि आताच्या आता प्रधानींना बोलवून द्या. होय. देशमुख दाबू यांच्या हातात यांच्या हातात ती दाबू महाराजांनी बोलवलंय. काकडी गारगडत. हा शेरवाडा एवढ्या काळात आधी बोलायचं कारण प्रधानजी तुम्हाला तर माहीतच आहे
बाल सुशीलेला पाठवला पुष्कळचे दिवस झाले. अजून पर्यंत तिच्या कुशालेचे काही सुद्धा पत्र वगैरे आलेले बरोबरच नाही. आहे. तेव्हा तिला आणण्याकरता तयारी करायची आहे. तेव्हा सेनापतींना बोलवून घ्या. जामराव हो हो सेनापतीला या ठिकाणी हजर करा. हा. महाराजांनी बोलवले आहे. माझ्या चरणी साष्टांग नमस्कार. हा, गीत वाजवा. महाराज आपला चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो, मात्र आज कोमेजलेला का? याचे आम्हाला कारण कळेल का? सेनापती तुम्हाला तर माहीतच आहे बाल सुशीलेला पाठवला पुष्कळचे दिवस झाले. अजून पर्यंत तिच्या पुष्कळचे काही पत्र वगैरे आलेले नाही. तेव्हा तुम्हाला परराष्ट्रामध्ये पाठवण्याची माझी इच्छा आहे. तर तुमचं काय मत आहे? महाराज तुमच्या मत आमचे मत. बरोबरच आहे. महाराज प्रधाजीला सांगा उचलून घ्या. ठीक आहे प्रधानजी. प्रधानजी बाल सुशीलेला आणण्याकरता सर सेनापतींची निवड करीत आहेत. तर तुमचं काय मत आहे? माझे काय तुमचे मत तेच माझे मत. शाबास शाबास. सेनापती जा बाल सुशीलेला आणण्याची तयारी करा. ठीक आहे महाराज येतो. प्रधानजी आम्ही थोडं विश्रांती घेतो. आपल्या राज्यावरती चांगली देखरेख ठेवा. आम्ही येत आहोत. अरे बाळा, ते पण बरोबरच आहे. आम्हीच ठेवू. आम्ही करू ते समाज तो आधी माझं कधी सांग. आम्ही करू ते समाज कल्याण. माणसाने माणसासारखे वागू. दरडार काही दिवसापूर्वी या सभेत माझा अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला माझा आत्माला केव्हाही श्वास बसणार आणि त्या अपमानाचा भेदला खेरीज मी शांत बसणार नाही. ओ महाराज मारकेला मारून कशाला मारा. असे पुढे या. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. विचारा आणि त्या विचारा. प्रश्नाचं उत्तर मला ताबडतोब भेटलं पाहिजे. हो हो ताबडतोब ताबडतोब. मग सांगा या राज्यात किती माणसं कार्य करत आहे? महाराज या राज्यात 5 माणसं कार्यकर्ते आहेत. आणि ती कोण? एक महाराज, दुसरं प्रधानजी तुम्ही, सेनापती 3 ने 2 आम्ही हवालदार. शाबास. बरोबरच आहे. त्यातील तुला जास्त कोण आवडतं? मला जास्तीत जास्त महाराज आवडतात. रामराव अजून देखील विचार करा. तुम्हाला नोकरीला ठेवला आहे मी. मग सांगा तुम्हाला जास्तीत जास्त कोण आवडते? हो मला महाराज पगार देतात. माझ्या भावाला मारू नका, बालकाला मारू नका. माझ्या भावाला मारू नका. वर घ्या वर. ओ महाराज माझ्या भावाला मारू नका. याला मारू नका. भावाला येऊ दे. बारका भाव माझ्यासारखा आहे. कंटाळून या जीवाला जातो सोडून राजाला. अहो राजाला जातो सोडून राजाला. कंटाळलो जीवाला सोडून जातो राजाला. राजाला सोडून जातो राजाला. कंटाळून या जीवाला जातो सोडून राजाला. जातो सोडून राजाला.
जातो सोडून राजाला, अहो राजाला जातो सोडून राजाला. जेवढे मी प्रश्न करतो त्याचे उत्तर दे. एवढे म्हणजे एवढे आपल्या राज्यात गरीब माणसं कार्य करतात. हो पाच तुम्ही आम्ही दोन सैन्यापती महाराज राजे. बरंच आहे. हो. आपला जास्तीत जास्त कोणावर महाराज परंतु याला मानणं हे आपलं चुकीचं आहे. कारण तो दुसरा लोक आहे. श्यामराव हो. त्या तेरड्या राजाने माझा भट दरबार आणि त्या धरून घ्या धरून घ्या. तुला किती पगार द्यायचा? मला किती वेळा? दोन अडीच दोन अडीच दोन अडीच. मला 5,000 रुपये. काय म्हणता काय? मग सांगा तुम्हाला जास्त अरे मला हो मला तुम्ही आवडता. ही बातमी या कानाची त्या कानावर जाता का म्हणून? नाही ही बातमी तिथं जाऊन सांगू नको. जाऊन सांगू नको. जावीचं सांगू नको. काय कामावर काम करतील. या हो बारी काय ही बातमी त्या मनाला जाऊन सांगू नको. जागा होय. अजून कुशाली चाललेली नाही. काय करावं? आपल्या शेवटी वेळ मिळत नाही. या दरबारात कोण शिपाई असता तर बरं झालं असतं. मला नोकरी नाही धंदा माझं लगीन करायचंय यंदा. मला लगीन करायचंय यंदा. मला नोकरी नाही धंदा माझं लगीन करायचंय यंदा. मला नोकरी नाही धंदा माझं लगीन करायचंय यंदा. मला नोकरी नाही धंदा माझं लगीन करायचं होता. मला नोकरी नाही धंदा माझं लग्न करायचं यंदा. हो हो नोकरी पाहिजे. आमच्याकडे आहे नोकरी कराल का? हो पण काय करायचं काय? आमच्या पगार द्यायचा आहे. हो पण पगार किती देणार? 3,000 रुपये देईन. ठीक आहे. एवढा कोण सेनापती महाराज? होय सेनापती महाराजांची मोठी भूल झाली आहे. काय झाले? त्यांनी सुशेलाला आणण्यासाठी मला पाठवत आहे. असे नाही होणार. माझ्यावरती तुमचा विश्वास नाही. एका राज्यात नोकरी आणि एका ताटामध्ये आपण जेवलो आणि त्याचा विश्वास माझ्यावरती नाही. विश्वास आहे. प्रधानजी तुम्ही सुशीला आणण्याकरता जाता. सुशीलाच्या केसाला धक्का लागता का नाही? त्याची तुम्ही काळजी करू नका. बेफिकीर राहा. ठीक आहे जा मग. प्रधानजी होती माझा बिलकुल विश्वास नाही. मी राजवाड्यात न जाता जंगलमध्ये लपून बसतो.
येतो मग. 35 एका तासाची व्हिडिओ दिवसभर हो एक तो काठा माझ्या मार्गातून मोकळा झाले आता ते राज वैभव आणि ती सुशीला माझ्या समाधीवर आणि मी राज्य करणार. हो हाच तो बंगला परंतु त्या माणसाला विचारू कोण आणि कुठे उभ्या आहे. ए, तू कोण कोणाच्या गेटवरती उभा आहेस. ए, कोण सांभाळून बोल. तुम्ही कोण आणि कोणाच्या गेटवरती उभे आहात असे बोला. तू कोण आणि कोणाच्या गेटवरती उभा आहे. अरे तू आहे सांभाळून बोल ना. तुम्ही कोण आणि कोणाच्या गेटवरती उभे आहात असे तू बोला. कोण आणि कोणाच्या गेटवर. अरे तरी पण तुम्ही कोण आणि कोणाच्या गेटवरती उभे आहात असे बोला. तुम्ही कोण आणि कोणाच्या गेटवरती उभा आहात. विलासपूर नगरीचे राजे विश्वासिंग यांची मुलगी सुशीला यांच्या दरबारावर पहारा देत आहे. जा आणि सांगा विलास नगरीचे राजे विश्वास यांच्या दरबारचे प्रधान आले आहे. ठीक आहे, थांबा बाई. हो आज सांगत आहे ते आज जा आणि उद्या या. काय म्हणत आहे. हो आज जा आणि उद्या या. ठीक आहे ठीक आहे. हो थांबा थांबा थांबा. आज जा आपण लवकर बाहेर या. नाही तर आज 3.5 हाताचा बांबू आहे ना त्याने शाप साला काढून टाकीन. ठीक आहे. तुझ्या वडिलांची तब्येत फार बिघडली असल्या कारणास्तव मी या ठिकाणी आपल्या न्यायासाठी आलो आहे. हो का होय राजसेवक. हा राजसेवक आमच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे त्यामुळे आम्ही दरबारावर जात आहोत. तुम्ही ते पहारा देत बसा. ठीक आहे ठीक आहे. चला चला प्रधानजी. होय आता काय करणार. पहिले जुन्या नोकरीला जाऊन बघतो ठेवतात काय. येतो. प्रधानजी तुमचे आडेवेळे संपले. सुशीला ते आडेवेळे संपण्यासाठी नाही. मी तुला काही प्रश्न विचार त्या प्रश्नाचे उत्तर म्हणता बरतो. ठीक आहे विचारा की. तुला सांग माझ्यावरती प्रेम आहे की नाही. नाही कसं आहे ना. आणि तो कोणत्या नात्याने. तुम्ही माझे भाऊ आणि मी. त्याच्याहून वेगळा नको. नाही तुम्ही माझे बाप आणि मी मुलगी. नाही त्याच्याहून वेगळा प्रेम. प्रधानजी याच्यावर वेगळं प्रेम मला माहित नाही. त्याच्याहून वेगळा प्रेम माहिती. एवढी मोठी नदी आणि एवढं प्रेम माहिती नाही. मग मी सांगितलं तर तुला राग येणार नाही ना. नाही प्रधानजी मुलीच नाही. या राजाची राणी आणि मी या राजाचा राजा या नात्याने नाही प्रधानजी हे मुलीच शक्य नाही. काय म्हणत आहेस सुशीला. जर त्या प्रेमात पात्र झाले नाही तर या ठिकाणी तुला वाचवलेला माझ्याशिवाय कोण नाही. हे अरण्य आहे. माझ्या गळ्यामध्ये प्रेमाचा हार घाला. नाही मी प्रेमाचा हार नाही. ठीक आहे. प्रधानजी जर मला हात लावला तर तुझे हात गळून पडतील. मनात पार वागवणारे ते कधीही गळून पडणार नाही. लक्षात ठेव. 1, 2 आणि 3. हात लावायचा, हात छाटून टाकेल. सेनापती
फार मोठा वाईट प्रसंग प्रधानजी, मला माहित होतं तुमचं काहीतरी कारस्थान असेल. त्या मुलांनी दरबारात न जाता या जंगलात लपून बसलो होतो. ठीक आहे एवढी हिंमत असेल तर हो विनाश तयार. हो विश्वास तयार. तुला आणण्याकरता महाराजांनी मला पाठवलं होते. बरं झालं तुम्ही आलात. नाही तर नाराज होता माझा बलात्कार केला असता. नाही सुशीला, असं झालं असतं. चला आपला दरबार जायला पाहिजे. महाराज आपली वाट पाहत असतील. काय सेनापती चला. होय सेनापतींना पाठवलं पुष्कळचा वेळ झालेला आहे. अजूनपर्यंत त्यांचा अद्याप पत्ता नाही. काय करावं हेच कळे ना. वाचवा 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 आपण कोणत्या राज्यावरती चाल करून गेला होता? त्या सैनापतीला त्या सुशीला अन्याय पाठवलं होतं. का तुझ्यावर प्रेम करायला पाठवलं? काय म्हणत आहात प्रधानजी? होय खरं तेच सांगत आहे. शामराव भीमराव त्या दोघांच्या प्रेमाच्या आत गेला त्या सुशीलाने माझ्यावर वार केला. हो वार शामराव भीमराव जा आणि आता प्रधानजींना हॉस्पिटलमध्ये भरती करून द्या. शामराव प्रधानजींची भरती केलीत का हॉस्पिटलमध्ये? हो कुठे जागाच नाही शिल्लक. काय म्हणत आहात? हो जागाच नाही. कुठे ठेवले त्यांना? हो तिथंच पाडून ठेवले. काय म्हणत आहात? हो शामराव आणि हॉस्पिटलमध्ये नाव कुणाचं बरं सांगतात? माझा सांगितला माझा. काय म्हणत आहात? जाता आणि सांगा विलासपूर नगरीचे राजा विलास सिंग यांच्या राजदरबारमध्ये काम करणारे प्रधानजी आहेत म्हणून सांगा. ठीक आहे. शामराव हो काय केलं बरं? भरती झाले. वार्ड नंबर 61 खाट नंबर 62 आणि 100 ताशी त्यांच्या सेवेला आहे. शामराव आपला पारा व्यवस्थित ठेवा. आम्ही येतच आहोत. या एकदम नाराज दिसताय. आपला पारा व्यवस्थित ठेवा. आम्ही थोडा विश्रांती घेत आहोत. धिक्कार असो. सेनापती बळबाल सुशीलाला आणले का पाठवले ते का प्रेम करण्यासाठी पाठवलं होतं? असं मी काहीच केलं नाही महाराज. कोण नाही तर काय केला? तुम्ही त्या बाल सुशीलाला प्रेम करत आहात. महाराज असा कोणताच गुन्हा केला नाही मी. शामराव भीमराव जाताने यांना अंडर कोठडीमध्ये बंद करून ठेवा. सुशीला तुला मी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाकरता पाठवलं ते का प्रेम करण्यासाठी पाठवलं होतं? कोण नाही केलं नाही तर काय केलं? तुला शिक्षणाकरता पाठवलं होतं, प्रेम करण्यासाठी पाठवलं होतं. शामराव भीमराव इथेच खावा आहे बरं. जा.
आणि तिला पण अंडर कोर्टामध्ये बंद करून ठेवा ना पाणी ना अन्न देता हिला बंद करून ठेवा हा बंद लॉक कुलूप लावून देतो तो. महाराज आहे का श्रीराम? नमस्कार असो. हा प्रधानजी, तुमची तब्येत कशी काय आहे बरं माझी तब्येत आता ठीक चालली आहे. काय म्हणा, ठीक आहे ना मग डॉक्टरांनी काय बरं सांगितलं आहे 15 दिवसासाठी आराम करायचा. काय म्हणत आहात होय 15 दिवसाची आराम करायला सांगितलंय होय. प्रधानजी तुम्हाला 15 दिवसाची रजा न देता मी फक्त तुम्हाला 2 दिवसाची रजा देत आहे ठीक आहे ते सुद्धा मला मान्य आहे. आम्ही येतो. या थेरड्या राजा 15 दिवसाची रजा न देता फक्त त्या 2 दिवसाची रजा दे. परंतु त्या 2 दिवसामध्ये मी माझं काम फक्त करून घेतलं माझं झालं. शामराव भीमराव. काय म्हणता काय? दोन दिवसाची सुट्टी काढायला आज बा. हो. राजा सांगतात आहे तो. पाऊस अंडर कोर्टाची हवा हे आमचे घर आहे. सुशीला हात लावलास तर हात काढून टाकेल. दोघांना मारा. त्याला उठवा. कसे आहे सुशीलाताई? कसे आहे अंतःपुरात? झोप उडवा ते तोंड. तुला पाहिल्यावर माझा जीव कसा विकून होतो. आता तरी माझ्या गेल्या बऱ्यापर्यंत आता तरी माझ्या गळ्यात युद्ध होईल का नाही? युद्ध होईल का नाही? होय खून होणार नाही काय म्हणत आहात आणि या ठिकाणी सर सेनापतींना हजर करा सेनापती तुम्ही काय ऐकलं का होय ऐकलं तुम्हाला आम्ही अगोदरच बोललो होतो सेनापती सारी एक गोष्ट विसरून जा आणि सर्व गोष्ट विसरून जावा
सेनापती, आज रात्री 12 वाजता माझा खून होणार आहे. तेव्हा तुम्हाला जर काही निष्ठता असली तर तुम्ही सांगा भाऊ. हो महाराज, आपल्याकडे युक्ती आहे. महाराज, तुम्ही सिंगाला न वाजता आपण शिपायाला बसूया ना, आपण डोळ्यात तेल घालून त्यांचे पारा करूया. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. ती वेळ आज आली. मी सांगितलं राज व्हा आणि राजला माझ्या समाधीत. परंतु ऐकलंच नाही. आज आणि राजा भीतीला परंतु या झोपडीला लाईट म्हणा पांडे काही बघतो दाखवतो. त्यांनी माझ्या विश्वास ठेवले का? कारण आपलं काम साधून घेण्यासाठी ते देखील सण केलं पाहिजे. येण्या राजा आता वेळ न लावता सावध राहा. सैन्यामध्ये काय पाहता, खूप साहस आमचे आणि करा त्यांचा शीर धरावे तर. हो विकास करा. हो शास्त्रा. अरे थ्याम बाल्या पजवतोय महाराजांनी सोडली त्यांना सोड. तुझ्यासारख्याचं कर्तव्य नाही असे समर्थ हो विकास करा. आणि प्रधानजीच्या व्यवस्था करा. हॅलो